वर्ग शिक्षकाची जी जबाबदारी आहे ती नववीची आम्हाला कदम सांगितलं त्यासाठी द्यायची वेळ आली. आणि खरं पाहिलं तर एक ड्रॉइंग टीचर म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करणारे शिक्षक. कारण ड्रॉइंग टीचरला कधीही आतापर्यंत जास्तीची शिक आलेली नाही. पण आपल्याकडे 5 लोक गेलेले आहेत इथून आणि 4 लोकांची जागा निघते. तसे जे 8-9 लोक आपल्याकडे कमी आहेत. त्यामुळं त्यांना आमच्या नावाला जाणं ही जबाबदारी त्यांना आपण दिली आणि त्यातली त्यात त्यांना तुमच्या नववीचं वर्ग दिली. आपण आतापर्यंत पाहतो की क तुकडे आणि ब तुकडे त्या सेमी इंग्रजीच्या आहेत, गुरुकुलच्या आहेत आणि अ तुकडी ही मराठी मिडियमची तुकडी समजली जाते. आणि मग मराठी मिडियमची तुकडी समजल्यानंतर ही तुकडी काहीतरी बोगस आहे, त्या मुलांना काहीतरी येत नाही, त्यामुळे शिस्तीत नसतात, अशा प्रकारचा एक ग्रह. आणि ते तसं होतं. अभ्यासक्रम न करणारी मुलं, शाळेत वेळेवर न येणारी मुलं, खोड्या करणारी मुलं, ठिकाणा करणारी मुलं, कोणता अभ्यासक्रम पूर्ण करणारी मुलं, अभ्यास पूर्ण न करणारी मुलं, ज्याला तासाला न येणारी मुलं, म्हणजे असे सगळे जे दुर्गुणाचे शब्द आहेत ना ते तुमच्या सगळ्या तुकडीवर लागले. कोणत्या तुकडीत निघाला तुकडीत म्हटलं का की चांगली नाटक होते. परंतु तुमच्या वर्ग शिक्षक कदम साहेबांचं खरंच या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आभारही मानतो. त्याचं कारण आहे की त्यांनी तुमचा थोडासा अभ्यास केला आणि जी खालच्या पातळीची मुलं आहेत ती टॉपला नाही कशी नेता येतील यांच्यामधले तुम्ही सुद्धा काही कमी बुद्धिवान नाही. फक्त तुम्ही आळशी येत म्हणून मागा. हा तुमचा दुर्गुण आहे. तुम्हाला शिस्त नाही म्हणून तुम्ही मागा. तुम्हाला कोणी प्रेमाने जवळ करत नाही म्हणून तुम्ही मागा. कोणी तुम्हाला तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत नाही म्हणून तुम्ही मागा. नाहीतर तुम्ही विद्यार्थी त्या 2 वर्गांच्या पेक्षाही सरस आहात. हे तुमच्यावर पुलकित तुम्ही दाखवून दिले. आणि सरांनी चंग बांधली की हा वर्ग मला स्टँडर्ड करायचा. आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी त्याला सुरुवात केली त्यांच्या मनाने. आणि मग तुमचा वर्ग सजवत असेल, समोर टक्के लावून असेल, तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आवाहन केले असेल. आणि त्याचाच भाग मागचा हा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा या ठिकाणी केला. मला वाटतं अख्ख्या शाळेमध्ये तुमचाच वर्ग या गौरवास पात्र जातो. ती पैसे देऊन बसलेली आहेत, त्या पैशाची बसलेली आहेत, पैसे इंग्रजी क्वालिफाय करून बसले आहेत. परंतु सरांचा स्वभाव इतका चांगला आहे, तेवढा जसा स्वभाव तसा वर्ग तयार होतो. आणि आज त्या चांगल्या स्वभावाचा वापर त्यांनी स्वतः केला आणि तुमच्यामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे जाणून घेऊन. त्याचं एक फळ या ठिकाणी दिसून येईल. म्हणून मी तुम्हाला नेहमी इतर सगळ्या वर्गांपेक्षा शाबासकी दिली. आता एक टप्पा आपण पूर्ण करत चाललेलो. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो पूर्ण करायचा आहे तो म्हणजे आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आणि 100% गुण घ्यायचे. किती टक्के गुण घ्यायची तर आपल्याला प्रत्येक विषयामध्ये 100%. आणि त्यासाठी जी काही मदत लागली, तुमची जी अडचणी असते प्रत्येक विषयाची अडचण आहे. मग तुम्हाला सगळे विषय मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, त्यानंतर गणिताचे 2 भाग आहेत, विज्ञानाचे 2 भाग आहेत, इतिहास भूगोल या ठिकाणी. हे सगळे विषय तुम्हाला इथे शिकवले जातात. मग आता पहिल्यांदा आपण आता गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊ. तुमचा वर्ग तर फार स्वच्छ आहे. मॅडमने सांगितलं की एक कागदाचा तुकडा सुद्धा नसतो. आणि आतापर्यंत तुमच्या वर्गाची 23 तक्रार माझ्याकडे काय आहे. जे काही मिस करायचं सर आपली मिस करतात आणि शेतकरी तुमच्या वर्गाची तक्रार माझ्याकडे काय आली ही चांगली बाब ठिकाणी. आता आपल्याला गुणवत्तेकडे जायचं. कारण 10वीची जी मुलं आहेत ना, आता तुम्ही 10वीला जाणार आहात. 10वीचा सगळा अभ्यासक्रम हा 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे 9वीचा पाया 10वी. 10वीला आपण म्हणतो ना तर 9वी हा पाया आहे त्याचा. मग इथं तुम्ही परफेक्ट झालं पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला काय लागतं ना ते आम्हाला. मग तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला मराठी येत नाही, शिकवण्याची वस्तू तू म्हटलं ना आम्हाला गणित समजत नाही किंवा भूमिती समजत नाही, दुसरा पाठ समजत नाही.
तो पाठ समजून सांगण्याची जबाबदारी आमची. फक्त तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे, आमच्याकडे आलं बरोबर ना. त्या आलं तर समजणार आहे, अन्यथा समजणार नाही. आणि ती जिद्द आपण ठेवली पाहिजे. पण नेहमी मोठं कधी होतं येतं, ज्याला काही मिळत नाही ना त्याच्या मनामध्ये इच्छा झाली निर्माण की तोच मोठा होतो, दुसरे मोठे होत. जे मोठे मोठे ते तसेच राहतात, ते पुढे जात नाही. मग आपल्या संधी आहे, आपण पुढे गेलं पाहिजे. मला सांगा, कासवानी शर्यत जिंकली का सशानी शर्यत जिंकली? सरळ आहे, आपण त्या गोष्टी ऐकलेल्या आहे. मग आपल्याला जरी कासव म्हटलं असतं शर्यत कोण जिंकणार आहे? म्हणजे आपणच ना. मग ती तयारी ठेवून हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुमच्यामध्ये मनामध्ये असणारा जो निर्गंड आहे, मला हा विषय येणार नाही, मला हे येत नाही, हे विसरून जायचं. तुम्हाला काही जे येत नाही, शिकवत असताना सरांना ताबडतोब विचारायचं, तर मला हे काही समजलं नाही, मला येत नाही, समजून सांग. ठीक आहे, तुम्ही घरी गेलात, अभ्यास केला, अभ्यास करता करता नाही समजलं, दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा तास सुरू व्हायण्यापूर्वी शिक्षक आपल्या आलेलेच असतात, लगेच त्यांच्याकडे जायचं, वही घेऊन पुस्तक घेऊन सगळे समजून सांग. त्यांचा पिच्छा सोडायचं नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या शंका दूर होत नाही तोपर्यंत. आणि आता आपल्याला ज्ञान मिळाले पुन्हा करायची गरज नाही. अभ्यास बुडी लागली पाहिजे. बुडी लागली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा अभ्यास कधी करू शकतो आणि आपलं व्यक्तिमत्व आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहे, सगळ्याकडे बुद्धी आहे, म्हणून तुम्ही कमी करता. आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही गुण असतो. तो गुण जो आहे ना, ते वाढ करायचं काम आमचं आहे. पण तो गुण आम्हाला दिसला पाहिजे ना. झाकून ठेवून उपयोग आहे का? मग तुमचा जो काही गुण असेल, खेळातला असेल, अभ्यासातला असेल, कशातला असेल, तर तो आम्हाला त्या ठिकाणी कलेतला असेल, तो आम्हाला त्या ठिकाणी दिसला पाहिजे. म्हणजे त्या गुणाला प्रोत्साहन देऊन तुम्हाला आम्हाला जागतिक दर्जाच्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतो. म्हणजे हेच असतं, जायचं ना उंची गाठायची ना डायरेक्ट वर, काही नको. आणि अक्षरशः तशी मुलं गेलेली आहेत माझ्या आता, डायरेक्ट वर, खाली थांबायचंच. मग आपण आळस कुठं करतो? फक्त अभ्यास न करणे, बरोबर आहे ना? हे की मग अभ्यास न करणे चांगलं का करणे चांगलं? करणे नक्कीच चांगलं ना. दररोज अभ्यास करणं चांगलं का महिन्यातून एकदा अभ्यास करणं चांगलं? आता महिन्याला आपण परीक्षा घेतो, चाचणी परीक्षा घेतो, त्याच्या आधी जर आपण पुस्तक घेतलं येईन का आपल्याला काही? आता तुमची एक चाचणी झाली, कोणत्या विषयाचं काय येतं आपल्याला तुम्हाला माहिती ना, पक्क माहिती सगळं, नाही की नाही माहिती आहे ना? प्रत्येक जण किती भाकरी करतो त्याला माहिती, बरोबर आहे ना? आपले किती लागते आपल्याला. तसं अभ्यास सुद्धा प्रत्येक जण किती करतो, किती कोणत्या विषयात त्याला त्याची उडी किती पडते, त्याला किती येत नाही, ते तुमची तुम्हाला माहिती आहे ना, आहे की नाही? मग आता याची वाढ व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, हे की नाही? आपल्याकडं अजून 6 महिने शिल्लक आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही दहावीला जाणार, तोपर्यंत आपला सगळा पाया हा पक्का झाला पाहिजे. आणि घरी मात्र आपण जास्तीत जास्त अभ्यास करतो. घरी किती तास अभ्यास करतो आपण? इथून तुम्ही घरी गेले, मला सांगा, तुम्हाला एक तर ज्यादा तास नाही, तुम्हाला स्टडी नाही, तुमची शाळा किती चालू होते? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही घरून 10:30ला ते निघत असता आणि 5ला ते 6ला घरी तुम्ही जा. म्हणजे पूर्णची पूर्ण वेळ तुम्हाला आहे. नाही ट्युशन, ना इथल्या शाळेचा ज्यादा तास, काहीच नाही, ना गुरुकुल, काही नाही. मग तुम्हाला वेळ जास्त मिळतो का? मग ह्या वेळेचा सदुपयोग तुम्ही करता का? हा एक पहिला भाग. सकाळी आणि एक नियम ठेवायचा, नियम चुकला की आयुष्य चुकलं. आयुष्य एकदाच असतं, पुन्हा आयुष्य मिळत नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण जन्माला कशासाठी आलो तुम्हाला आता सगळं कळतंय. हे जर तुम्ही मनामध्ये ठरवलं आणि मनातूनच ठरवलं ना,